नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, आज आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत विशेष तुमच्याकरता. जर तुम्ही ग्रॅज्युएट पास असाल, तुम्हाला बऱ्यापैकी एक्सपिरियन्स असेल, MBA वगैरे झाले असेल, तर SBI म्हणजे भारतीय स्टेट बँकेअंतर्गत जी वॅकन्सी आलेली आहे तिच्या निगडीत सविस्तर माहिती व्हिडिओ अनुकल्या घेऊन आलो. जर मित्रांनो तुमची गर्लफ्रेंड असेल, तुमचाही बॉयफ्रेंड असेल, तर तुम्ही त्यांना व्हिडिओ शेअर करू शकता. तुम्ही तुमची गर्लफ्रेंडला व्हिडिओ नक्की शेअर करा. काय सांगा, तुमची गर्लफ्रेंड आमची वहिनी बनून जावा. हा, काय सांगता येते का भाऊ? या जमान्यात काही बी होऊ शकता आहे दादा. तर चला भाऊ, व्हिडिओला सुरुवात करून घेऊ. तर मित्रांनो, भारतीय स्टेट बँकेअंतर्गत 996 जागाकरिता ही वॅकन्सी आलेली आहे. यामध्ये सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे. पदे किती, शैक्षणिक पात्रता किती, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, त्या व्यतिरिक्त मित्रांनो वयोमर्यादा काय आहे, नोकरीचे ठिकाण काय, आणि या सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कास्टनुरूप किती वॅकन्सी आहे. मित्रांनो, भरपूर लोकांना मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना ह्या सर्व गोष्टी माहिती असायला हवा की नेमकं तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करतायत, कुठे अर्ज करतायत, तिथे तुमच्या कास्टच्या वॅकन्सी किती आहे, सर्वसाधारण वॅकन्सी किती आहे, राखीव किती आहे, असा संपूर्ण बायोडाटा जो आहे तुम्हाला पोस्टचा माहिती पाहिजे. आणि हे जे मी सांगितलेलं आहे तुम्हाला ही प्रत्येक भरतीला लागू होणार आहे. फॉर एक्झाम्पल SSCGD, महाराष्ट्र पोलीस, तलाठी भरती, सरळ सेवा, MPSC, UPSC, त्याच्यानंतर कंबाईन, आणि या व्यतिरिक्त म्हणजे रेल्वे डिपार्टमेंटच्या रेल्वे असो, ग्रुप डी असो, NTPC असो, त्याच्यानंतर TETच्या अंतर्गत असो, कोणत्याही एक्झामसाठी मित्रांनो ही तुम्हाला बेसिक माहितीच पाहिजे. कोणत्या पदासाठी अर्ज करताय, शैक्षणिक पात्रता काय मागितली आहे, वयोमर्यादा काय मागितलेली आहे, या सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कास्टसाठी वॅकन्सी किती आहे, कुठे अर्ज करणार आहे, तिथे वॅकन्सी किती आहे, ही जी आहे मित्रांनो बेसिकची माहिती आहे, जे प्रत्येक अभ्यास करणाऱ्या स्टुडंटला माहिती असायला हवा प्रिपरेशन करताना. ओके, जर तुम्ही नवीन असाल, अभी तुम्हारे नल को पानी लगाया है भैया, तो आप इस वीडियो को देख लो, ख़त्म होते होते उस पानी का समंदर में रूपांतर हो जाएगा. तो चलो दोस्तों, ज़्यादा बातें ना करते व्हिडिओ को चालू करून घेऊ. तर मित्रांनो, भारतीय स्टेट बँकेअंतर्गत 996 जागाकरिता ही वॅकन्सी आलेली आहे. यामध्ये मित्रांनो 3 क्रमांकाचे वेगवेगळे पद ठेवण्यात आलेले आहे. SRM, RM आणि कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह म्हणून. सर्वात मित्रांनो, जे सर्वप्रथम आपण बघू शकतो तो SRM यांच्याकरिता 506, RM करिता 206 आणि एक्झिक्युटिव्ह कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह या पदाकरिता मित्रांनो 284 हे वेगवेगळे मित्रांनो पद, त्याच्यानुरूप शैक्षणिक पात्रता आणि त्याच्यानुरूप वयोमर्यादा इथं आपण बघू शकतो. ओके, तर SBI SCO अंतर्गत ही वॅकन्सी जी आहे मित्रांनो राबवण्यात येणार आहे. हे पहिल्या क्रमांकाच्या पदाकरिता मित्रांनो तुम्हाला ग्रॅज्युएशन पाहिजे, दुसऱ्याही पदाकरिता मित्रांनो ग्रॅज्युएशन पाहिजे, आणि तिसऱ्याही पदाकरिता मित्रांनो तुम्हाला ग्रॅज्युएशनच पाहिजे. यामध्ये मित्रांनो जर तुमच्या व्यतिरिक्त जर एखाद्याचं MBA झालं, तो फायनान्समध्ये असो, मार्केटिंगमध्ये असो की बँकिंगमध्ये असो, तर त्याला मित्रांनो यामध्ये प्रेफरन्स देणार आहे असं यांनी मेन्शन केलेलं आहे. तसं आपण PDF बघणार आहोत, त्यामध्येही आपल्या भरपूर प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळणारच आहे. यामध्ये मित्रांनो जे पहिल्या क्रमांकाचं पद आहे SRM यांच्याकरता ग्रॅज्युएशन आणि एक्सपिरियन्स, दुसऱ्याही पदाकरता ग्रॅज्युएशन आणि एक्सपिरियन्स, आणि कस्टमर रिलेशनशिप म्हणजे नातं जुळवणारा. आज तुझं गोळगोळ बोलून SBIचा ग्राहक बनवून उद्या मग त्याच लाईनीत आपल्याला उभं करा. ये इथून इथंपर्यंत त्या लाईनीत थोच गायाटा थेच कागद, 5 नंबर जा, 6 नंबर जा, 7 नंबरचे या, 8 नंबरचा सावार बेटा, 9 नंबरवर जा, सारा दिवस SBI मध्ये चालला जाते. मग असा हा कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर असते, एक्झिक्युटिव्ह असते, जो तुम्हाला सांभाळते. ठीक आहे. तर मित्रांनो तिन्ही पदाकरता मित्रांनो ग्रॅज्युएशन आणि एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्स कोणत्या क्षेत्रात मागितला आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या पदाकरिता काय वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. जर मित्रांनो ग्रॅज्युएशन आणि जर मित्रांनो SRM आणि RM या पदाकरिता जर विचार केला तर मित्रांनो SRM करिता 26 वर्ष, RM करिता 23 वर्ष, आणि कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह यांच्याकरिता 20 वर्ष हे वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे 26 वर्ष ते 45 वर्षापर्यंत, 23 वर्ष ते 35 वर्षापर्यंत, आणि 20 वर्ष ते 35 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो वयाचा अट काय आहे, वयोमर्यादा काय आहे, नोकरीचे ठिकाण काय आहे, हे संपूर्ण माहिती इथे आपण बघू शकतो. यामध्ये मित्रांनो जर तुम्ही SC ST कास्टमधून येत असाल तर तुम्हाला 5 वर्षाची सूट आहे, आणि OBC कास्ट करता 3 वर्षाची सूट आहे. तुम्ही जनरल EWS आणि OBC या कास्टमध्ये येत असाल तर तुम्हाला 750 रुपयाचा
DD आकारण्यात येणार आहे. आणि SC ST PWD या कास्टकरता मित्रांनो तुम्हाला कसलाही प्रकारचा DD नाही आहे. त्यानंतर नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभरात तुम्हाला कुठेही नोकरी मिळणार आहे. वेस्ट, नॉर्थ, ईस्ट, वेस्ट जे काही असेल ते नोकरीची ठिकाणाबरोबर जर पगाराचा विचार केला भाऊ पगार किती मिळणार आहे, तर नियमानुरूप जोही पगार आहे तुम्हाला मिळणार आहे. पण पगार मित्रांनो जवळपास तुम्हाला 40-50 स्टार्टिंगच राहणार आहे. तुम्ही चांगल्या पदावर आहे. त्या व्यतिरिक्त मित्रांनो 23 डिसेंबर हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागते. वेबसाईट लिंक वगैरे जे काही आहे ते तुम्हाला मिळून जाईल आणि दाखवून सुद्धा देणार आहोत. ओके, तर अशा स्वरूपाची मित्रांनो भारतीय स्टेट बँक अंतर्गत SBI मध्ये SEO ही वॅकन्सी आलेली आहे. तर जाऊ आपण मित्रांनो इथे. तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर कुठं करावं लागते त्याची लिंकचा जर विचार केला तर recruitment SBI.in या वेबसाईटवरती जावं लागणार आहे तुम्हाला. यामध्ये तुम्ही बघू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि त्यामध्ये मित्रांनो पेमेंट करण्याची शेवटची तारीख वगैरे इथं मेन्शन केलेलं आहे. इथे ओके करू. त्याच्यानंतर मित्रांनो जर तुम्ही ऑलरेडी इथे रजिस्टर केला असेल तर इथे क्लिक करून घ्यायचा आणि न्यू रजिस्ट्रेशन असेल तर इथे क्लिक करायचा. नवीन तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाणार आहे. इथं क्लिक हिअर न्यू रजिस्ट्रेशन करायचं आणि त्याच्यानंतर मित्रांनो जो आहे फॉर्म भरायला सुरुवात करायची. काही नाही बेसिकच्या गोष्टी असते. याच्या निगडीत जर व्हिडिओ हवा असेल कमेंट करा. बस बोंबून करायली बकरी हे सायली बकरी म्हणते राजे व्हिडिओ बनवताना. त्या व्यतिरिक्त ही PDF आहे. यामध्ये आपण बघू शकतो कोणत्या कास्टनुरूप किती वॅकन्सी आहे. SRM, RM आणि रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह म्हणून कोणत्या कास्टमध्ये किती वॅकन्सी आहे. ST, OBC, EWS, ओपन ही संपूर्ण माहिती जी आहे तुम्ही इथं बघू शकता. ही माहिती फार इम्पॉर्टंट राहते. याचं स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या या पदाकरिता जर अर्ज करत असाल. त्याच्यानंतर मित्रांनो झोन म्हणजे सर्कलमध्ये कोणत्या सर्कलमध्ये कोणत्या पदासाठी किती वॅकन्सी आहे. तर मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्र, आता हा व्हिडिओ तर महाराष्ट्रच आहे. तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो SRM, RM आणि कस्टमर रिलेशनशिप कस्टमर एक्झिक्युटिव्ह म्हणून ह्या 3 पदाकरता कोणत्या पदासाठी सर्वात जास्त वॅकन्सी आहे तर ते आहे SRM. तर SRM करता सर्वात जास्त मित्रांनो वॅकन्सी आहे. त्याच्यानंतर RM करता आणि रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह म्हणून तर हे 3. त्याच्यानंतर पटना आहे, कोलकाता आहे. पटनाचं नाव आलं तर सायला खान सरची मोठी आठवण आहे. पटनाचे फेमस सर खान सर. कोलकाता आहे, लखनौ आहे, चेन्नई आहे, अमरावती डिपार्टमेंट अमरावती एकदम जवळची आहे. अमरावतीमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता. तर अशा स्वरूपाची जी आहे मित्रांनो SBI अंतर्गत ही वॅकन्सी आलेली आहे. काही समस्या आहे शंका आहे तुम्ही कमेंट करू शकता. सध्या तरी या व्हिडिओला थांबवत घेऊ. धन्यवाद.